श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज हा व्हिडिओ घेऊन येण्यामागचं विशेष कारण आहे. कोणत्याही प्रकारची उपासना किंवा सेवा आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार नाही, तर प्रत्येक स्वामी भक्तांना सावध होणं गरजेचं आहे आणि सावधगिरी कशी बाळगावी किंवा सर्वांना सावध करण्यासाठी हा मी व्हिडिओ घेऊन आलो आहे. आजचा विशेष विषय असा आहे की स्वामींच्या नावाखाली आपली फसवणूक होत आहे का? होय, अनेक स्वामी भक्तांचे मला वारंवार सध्या फोन येत आहेत. गुरुजी, आमची स्वामींच्या नावाखाली फसवणूक होत आहे किंवा फसवणूक झालेली आहे. प्रत्येक स्वामी भक्तांना आजचा हा विशेष व्हिडिओ पाहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण सर्व स्वामी भक्त आहोत आणि अर्थातच स्वामी म्हटलं की आपण विरघळून जातो. परंतु आपण नक्की कोणती काळजी घ्यायची आहे आणि फसवणूक नक्की कशा प्रकारे होत आहे आज आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर सध्या अनेक लोकांचे असे फोन येत आहेत, गुरुजी, स्वामींच्या नावाखाली आमची फसवणूक झालेली आहे, आम्ही नक्की काय करावं? फसवणूक नक्की कोणत्या स्वरूपाने होत आहे? मागे एका स्वामी भक्तांचा, एक दादांचा मला फोन आला, गुरुजी, आमच्या घरामध्ये 2 स्वामी भक्त आले होते, म्हणजे 2 व्यक्ती आले होते. त्यांच्याकडे स्वामींचा फोटो होता आणि ते आमच्या घरी आले आणि साधारण दुपारची वेळ होती, त्यामुळे आम्ही त्यांना घरामध्ये प्रवेश दिला. ते म्हणाले, आम्ही एका स्वामींच्या मंदिरामधून आलेलो आहोत आणि अर्थातच आता 26 तारखेला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे. त्यामुळे आमच्या मंदिरासाठी स्वामींच्या महाप्रसादाची आवश्यकता आहे. आपल्याकडून आम्हाला जर काही महाप्रसाद मिळाला किंवा महाप्रसादासाठी काही दक्षिणा किंवा पैसे मिळाले तर आपल्या नावाने आम्ही तिथे नक्कीच अन्नदान करू. आता अर्थातच स्वामी म्हटलं की आपल्यासारखे प्रत्येक स्वामी भक्त विरघळून जातात. स्वामी म्हटलं की आपल्याजवळ जे जे आहे ते सर्व काही देऊन मोकळे होतात. परंतु प्रत्येक व्यक्ती स्वामी भक्ताच्या वेशातला हा स्वामी भक्तच असतो असं नाही. काही फसवे व्यक्तीही असतात जी आपली अशा प्रकारे स्वामींच्या नावाखाली फसवणूक करतात. तर ते म्हणाले, दुपारची वेळ असल्यामुळे त्यांना आम्ही घरामध्ये बोलवलं, त्यांचं चहा पाणी झालं. मग ते आम्हाला म्हणाले, तुमच्या नावाने आम्ही आमच्या मंदिरामध्ये अन्नदान देतो, तर आम्हाला काहीतरी दक्षिणा द्या. तर ते म्हणाले की ठीक आहे, 1000 रुपयाची आम्ही पावती करतो किंवा 1000 रुपये आम्ही स्वामी सेवेसाठी किंवा स्वामींच्या अन्नदानासाठी देतो. तर ते व्यक्ती असे म्हणाले की 1000 रुपये आम्हाला नको, तर तुमच्या नावाने आम्ही 10,000 रुपयाने किंवा 10,000 रुपये घेऊन स्वामींना महाप्रसाद अर्पण करतो. तर त्यावेळेला त्यांना समजलं नाही नक्की आपल्यासोबत काय घडतंय आणि जसे ते म्हणाले तसंच झालं. ते अगदी आपल्या बेडरूममध्ये त्यांना घेऊन गेले. त्यांच्या कपड्यामध्ये जे पैसे होते ते त्यांना दिले आणि त्यांना नमस्कार केला आणि ते घरामधून निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर त्यांना असं जाणवलं की आज आपल्यासोबत काहीतरी वेगळी गोष्ट घडलेली आहे किंवा आज आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे. मला त्यांचा फोन आल्यानंतर, गुरुजी, नक्की हा काय प्रकार आहे आणि आम्ही दिलेले पैसे खरंच स्वामींच्या चरणी अर्पण झाले आहेत का? खरं तर प्रत्येक स्वामी भक्ताने ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. एखादा स्वामी भक्त किंवा कोणत्याही मंदिरासाठी लागणारी जी देणगी असते, एकतर त्यांच्याकडे पावती असते आपल्याला देण्यासाठी, ती जर नसेल तर आपण लगेच सावध व्हावं. आणि कोणताही स्वामी भक्त आपल्याकडे जर पैशांची मागणी करत असेल तर आपण सावध व्हावं. त्यांचा फोन आला, म्हणाले, गुरुजी, 10,000 रुपये साधारण आम्ही स्वामी सेवेसाठी अर्पण केले किंवा दिले, पण आम्हाला असं मनाला जाणवत आहे की आमची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांनी लक्षात ठेवावं की स्वामी भक्त आपल्याकडे कधीच पैशांची मागणी करत नाही. आपल्याकडे
स्वामी सेवेसाठी किंवा अन्नदानासाठी अन्नधान्याची जर मागणी करत असेल तर आपण अवश्य द्यावं. आणि असं नाही की प्रत्येक स्वामी भक्त किंवा स्वामी भक्ताच्या वेशामध्ये येणारा व्यक्ती आपली फसवणूकच करेल. काही स्वामी भक्त खऱ्या अर्थाने स्वामी सेवेसाठी अर्थार्जन करत असतात, म्हणून पैशांची काही ठिकाणी गरज असते, काही ठिकाणी धान्याची गरज असते, म्हणून ती मागणी करतात. परंतु एवढेच पैसे हवेत, तेवढेच पैसे हवेत जर असं कोण म्हणत असेल तर आपण तिथे सावध व्हा आणि अशा प्रकारची फसवणूक आपल्यासोबत होऊ नये याची काळजी घ्या. तर ते म्हणाले, गुरुजी ते आमच्याकडे आले आणि स्वामींचा फोटो पाहून आम्ही त्यांना यथाशक्ती दक्षिणा देण्याच्या ऐवजी त्यांनी जेवढी मागितली तेवढी दक्षिणा त्यांना दिली किंवा तेवढे पैसे दिले. आणि आता नक्की आम्ही काय करावं? आम्ही तर भक्तिभावाने स्वामी सेवेसाठी पैसे दिलेले आहेत. आता अर्थातच आमची फसवणूक झालेली आहे, पण आम्ही दिलेले पैसे त्याचं नक्की काय? ते स्वामी सेवेला वापरले जातील का? अर्थातच त्या व्यक्तींनी जर आपली फसवणूक केली असेल तर त्या व्यक्तींना स्वामी पाहून घेतील. परंतु आपण जे पैसे दिलेले आहेत ते अगदी मनापासून दिलेले आहेत, भक्तिभावाने दिलेले आहेत, स्वामी सेवा व्हावी या भावनेतून दिलेले आहेत. म्हणून जर त्या व्यक्तीने ते पैसे घेतले असतील तर त्याचा दोष त्या व्यक्तीला, ते स्वामी पाहून घेतील. परंतु आपण भक्तिभावाने जे स्वामी सेवेसाठी पैसे दिलेले आहेत ते स्वामींच्या चरणी अर्पण झालेले आहेत. त्यामुळे अनेक लोकांसोबत असे प्रसंग होतात. जर आपल्यासोबत असे प्रसंग झाले असतील तर आपण समजून जा, आपण दिलेले जे पैसे आहेत किंवा जे द्रव्य असेल किंवा जे काही दान आहे ते स्वामींच्या चरणी अर्पण झालेलं आहे. आपण कोणत्याही प्रकारची मनाला खंत वाटून घेऊ नये. अर्थातच स्वामी ही शक्ती अशी आहे, ज्या लोकांनी आपली फसवणूक केलेली आहे त्या लोकांना स्वामी मार देणारच. आणि अर्थातच स्वामींचा मार असा असतो जो जरी दिसत नसेल तरी त्याचा घाव एवढा भयंकर लागतो की तो घाव कोणतेही डॉक्टर भरू शकत नाहीत. त्यामुळे माझं सांगणं एवढंच आहे, आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी आल्यामुळे अनेक लोक आपल्याकडे स्वामी सेवेसाठी जर पैशांची मागणी करत असतील तर आपण सावध व्हा. आणि दान करायला मी नाही म्हणत नाही, दान आपण अवश्य करा, परंतु दान करताना ते आपल्या इच्छेप्रमाणे असावं. आपल्या मनाला जे वाटेल ते आपण यथाशक्ती दान करू शकता. परंतु जर एखाद्या समोरच्या व्यक्तीने आपल्याला एवढेच द्या तेवढेच द्या असे पैसे असं जर सांगितलं तर कृपया आपण याच्या आहारी जाऊ नका. त्यांना ठीक आहे की स्वामींच्या नावाने आलेले आहेत किंवा स्वामींचा फोटो घेऊन आलेले आहेत, यथाशक्ती त्यांना काय वाटेल ती दक्षिणा द्या, परंतु आपण अशा प्रकारच्या फसवणुकीच्या आहारी जाऊ नका. अनेक स्वामी भक्तासोबत असे प्रसंग घडतात. परवा दिवशी एक जणांचा फोन आला होता, गुरुजी एक व्यक्ती आमच्या घरी आले आणि ते म्हणाले, आणि अर्थातच स्वामींचा फोटो घेऊन आले किंवा स्वामींचं नाव घेऊन घरामध्ये प्रवेश केला आणि म्हणाले, आम्ही स्वामींची सेवा करतो, आम्ही ज्योतिषी आहोत आणि आम्ही आपलं भविष्य सांगतो. त्यांनी असंच केलं. ते म्हणाले काहीतरी आमचा चेहरा पाहिला, हात पाहिला आणि आमच्याकडे जास्त पैशांची मागणी केली. आता बऱ्याच वेळेला खऱ्या अर्थाने जो ज्योतिषशास्त्राची व्यक्ती सेवा करत असतो, जो खरा ज्योतिषी असतो, त्याला लोकांच्या घरोघरी फिरण्याची आवश्यकता लागत नाही. कारण जो व्यक्ती ज्योतिषशास्त्राची मनोभावाने सेवा करतो त्या व्यक्तीला ज्योतिषशास्त्र एवढं काही देतं की त्याला लोकांच्या घरोघरी फिरण्याची खरंच आवश्यकता पडत नाही. त्यामुळे अनेक असे लोक आपल्याकडे येतात की मी ज्योतिषी आहे, मी आपलं भविष्य सांगतो, आणि अर्थातच प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या अडचणींमध्ये असतो. शारीरिक असो, मानसिक असो किंवा आर्थिक असो, अशा अडचणींमध्ये व्यक्ती अडकलेला असतो. म्हणून तो सहजपणे त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. आणि मी वारंवार सांगत आलो आहे, परतही सांगत आहे, आपण अशा प्रकारच्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सावध व्हा. कारण जो खरा शास्त्राचा सेवक आहे त्याला लोकांकडे फिरण्याची आवश्यकता नाही. जो शास्त्राची सेवा करतो, ज्याच्याकडे खरंच विद्वत्ता आहे, मग तो जगाच्या पाठीवर कोणत्याही कोपऱ्यात असू द्या, लोक त्याच्याकडे नक्की जातात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून सावध व्हा. आपल्या जवळच्या प्रत्येक स्वामी भक्तांना सावध करा. म्हणून स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जर कोणी आपल्याकडे अशा प्रकारची मागणी करत असेल तर आपण सावध व्हा.
यथाशक्ती आपण नक्की दान करा. दान करायलाच पाहिजे, कारण शास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे, अन्नदानात परंदान न भूतो न भविष्यती, पुण्यम यशमायुष्यम बलपुष्टिविवर्धनम. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही. ते भूतकाळातही झालेलं नाही, वर्तमानातही होणार नाही आणि भविष्य काळातही होणार नाही. त्यामुळे अन्नदान करताना अशा प्रकारे करा की आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांना, आपल्या कुटुंबियांना, जवळच्या व्यक्तींना पाठवा आणि अशा प्रकारची फसवणूक होण्यापासून नक्कीच त्यांना आपण वाचवू शकता. हे कार्य स्वामी सेवा म्हणून करा आणि अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.